तिथे संपत्ती आहे, पण विद्वत्ता आणि विवेक फक्त महाराष्ट्राच्या माती संतांच्या कृपेने. आणि मुद्दा मला जाऊ द्या, मी मूळ विषयाला हात घालतो. पूर्वी स्त्रिया नाटकात काम करत नव्हत्या, पुरुषानेच मेकअप करायचं. ते 8-8 दिवस 15 दिवस ते शृंगाराचं मेकअप निघत नव्हतं. आता इतके सौंदर्य प्रसाधन सॉलिड निघाले की फार सुंदर. जुनं खोबऱ्याचं तेल चोळलं तर 8-8 दिवस चिकटपणा निघत नाही. आणि नवीन निघालेले तेल किती लावा, एक एक केस भिन्न भिन्न वेगळा दिसतो. आरोग्याचे रक्षण करीतो लाईफ हे याच लोकांकडनं शिकणं, बाकी काही येत नाही. हे तुमच्या कृपेचे पोषण. जन्मोजन्मी नाटकात काम केलं कुणी, मुलांनी. चुकलं म्हणजे काय, चुकलं म्हणजे अहो कोणाला तिकडच्या तिथं येत नाही, इथे टावर खालीच रेंज नाही. तर तिकडे एक फिरवा खोक, तिकडे फिरवा एक खोक, ते वायुनंदन तिकडे फिरवा एक, ते फिरवा हो, ते फिरवा फिरवा त्यांच्याकडे फिरवा फिरवा. 2 सवणला 4 माणसं काय करायची. आता वायू अंजनीकडे गेलेला आहे. तुम्हाला हनुमंताची कथा माहिती ना, ऋष्यमुख पर्वतावरती तपस्या करताना अंजनीवरती वायू प्रसन्न झाला. वायुनंदन अंजनीकडे गेला, म्हणजे आवाज तिकडे गेला असं कथा आहे. अश्लेष काही थोड्याच लोकांना नजाकतीचं अभ्यासाचं साहित्याचं जीवन असावं लागतं, तेव्हा ते कळत असतं. मुद्दा नीट ऐका. त्या माणसानं नाटकात काम केलं, स्त्री पात्र एवढं रंगवलं ना, स्टेजवर आला की टाळ्या घ्यायचा, स्टेजवर आला की टाळ्या घ्यायचा. वर्ष 6 महिने लोक केले. आम्हाला पारितोषिक मिळालं. बीडला खासदार काकू होत्या. आम्हाला त्या ट्रॉफी मिळाल्यावर घरी ठेवायला सुद्धा लाज वाटायची, कारण खाली घरी गेलं की वाकून जायचं, उभारल्या की डोके पात्र पत्र्याला डोके लागत असायचे. तिथं ट्रॉफी ठेवण्यात मजा नाही. आम्ही शाळेमध्ये ट्रॉफी ठेवली. गरीब सगळ्यांची परिस्थिती. त्याचं लग्न ठरलं आणि मी आळंदीला. त्यांनी मला फोन केला, तू आलास तर बरं होईल. गाड्या काही त्यावेळेला प्रीमियर नाही, इंडिका नाही, एंडिगो नाही, मानसा नाही, काहीच कोणतीच गाडी नाही. बिजोड किंवा इंटर. जातानीच उताराला लावायची. आणि दोन्ही लाईटी डायरेक्ट करायच्या, दोन्ही लाईटी डायरेक्ट करायच्या. चौकदार आला की कुंडली त्यालाही महाराज लावताना वाटत होतं बरं वाटतं, आपल्याला बसताना बरं वाटतं. तुमची श्रद्धा ना आमचं काम, असे 2 काम. गेलो ती पिजोड घेऊन, तिला पडदे नाही, फुंपाटा सगळा गाडी. ऑलरेडी मेकअप झालं, मुलगी दाखवली, मुलगा दाखवला, चहा पाणी झालं, जेवणे खावणे झाले. मुलीकडच्याने विचारलं, का हो आमची ताई तुम्हाला आवडली ना. यांनी म्हणा मी नंतर बोलतो, उद्या सांगतो. मोबाईल तर नाहीच, काहीच नाही. लँडलाईन कधी लागला तर लागायचं नाही तर लागत तर. एका गावात एकच ठोकन, ते ग्रामपंचायत किल्ली सरपंचाकडे, आणि बॅटरी ग्रामसेवकच्या ट्रॅक्टरला. नुसतं कोकाड केली आणि ते टावर उभे केले. ते फक्त योग्य भाव मिळाला जीव देण्यासाठीच, बाकी काही. नाटकात काम केलं, त्या सगळ्या विचारलं, मुलगी कशी वाटली, तुम्हाला बरी वाटली का. यांनी म्हणून उद्या सांगतो, किंवा मला तरी विचारावं ना कसं पोरे. तिथं झटका मारला, काय बोलायचंय मला तिच्यातून, मला कसला फरकच वाटत नाही. तुम्हाला गाडीमुळे बरं वाटलं नसतं, मला त्यांच्यात माझ्यात कसला फरकच वाटत नाही. काय बोलायचं त्याच्याबद्दल. म्हणजे लग्न कॅन्सल का, कसं वागत आहे मला, तुम्ही तसं काही समजू नका. फक्त नाटकामुळे बिघडले. का म्हणे आम्ही वागे ते आपण सईच मना लागलिया छंद, छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पोवाडे. आता 11:15 वाजले, 11 कीर्तन संपलं पाहिजे. अजून हार यायचाय, बुक्का यायचाय. 11:15 पर्यंत दादा करू. दोघांच्या मधला मार्ग आपण 11:30 वाजतीलच ना. 11:30 वाजतील, चिंता करू नका. जे घाबरले, जे ताटले, ज्यांना इच्छा नाही कीर्तन ऐकण्याची, त्यांना मात्र बसायची पाळी आली. हा त्यांचा नाविलाज आहे. बाकी काही ना वाटतं होऊ देऊन काही म्हणजे काय लावले रे घेऊन.
अमरावतीत पाऊस नाही पाणी नाही इथं आपलं दुपार हवा लागत ती बरं वाटतं. गोविंद गोविंद म्हणा लागली हा. तो छंद लावताना इंद्रजनी हाची गोविंदाचे आता पोवाडे नीट राहिले नाही. तर पोवाडे महाराष्ट्रात 3च माणसाची म्हणावे. एक छत्रपतींचा, दुसरा मदनलाल धिंगरा बाबू घेऊन सावरकर क्रांतीवर फडक्यांचा, तानाजी मालुसऱ्यांचा. आणि आता महाराष्ट्रात म्हणायचंच असेल कोणाला फक्त बाळासाहेबांचा. मला नेमके आमदार कोणत्या पक्षाचे ते माहिती नाही. अंदाज घेऊन हळूहळू नाहीत का आमदार नाही का? आमदार म्हटलं तरी दार भरपूर आहे. पोवाडा कसे पोवाडे गात होते पहिले लोक. फक्त नमुन्या दाखले फक्त जोरात 30 वाजला तुम्हाला ऐकेल. ओम नमो जगदंबे करुणी प्रारंभे डफावर थापतून तुन्या डफावर थापतून तुन्या शाहीर हो महाराष्ट्राचा प्राण शाहीर हो महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान शिवप्रभूचे गात गुणगान. मजा वाटायची. फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात. तुम्ही ऐका गड्या आता त्याची मात एक अजून मला आठवत नाही. प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल नरवीरांचे पोवाडे असायचे. पोवाड्यात ताकद असायची. तानाजी मालुसरा गर्जना करतो, ए यशवंती वर्धा यशवंती खाली आले तर खांडोळ्या काही वर्धा. यशवंती गेली तिने किल्ल्याच्या दगडांना नाख्या खवल्या. ती वीरश्री होती. आणि ते जर तिथे म्हणाले असते ना, यशवंती बेटा वर जातेस का ग तू? ताजमहलला हल्ला झाला, लाल किल्ल्यावर हल्ला झाला, संसदेवरती हल्ला झाला. आणि आपला मेजर जनरल पाकिस्तानच्या बॉन्डवर हिंदुस्थानाचा कॅप्टन म्हणला, आपले सैनिक म्हणले थांबा नाश्ता झाला. आता पोवाडे जमला राहिलेले. मला इथल्या प्रॉपरच्या माणसाचं सचिन महाराज एक नाव सांगा. तुमचंच ना कशा दुसऱ्याचं? सचिन महाराज आडनाव सचिन. नगर जिल्हा पारनेर तालुक्याला पारनेरावाच्या पवित्र भूमीला सचिन शेटाच्या घरांनी आला 2 बायका. उदाहरणार्थ आहे. कृपया त्यांच्या धर्मपत्नीने वाईट मानण्याचा प्रयत्न करू नये. आणि मला दुसरी शंका अशी पडली की त्यांनी आत्ता घरात ज्या दाखवल्या त्या वेगळ्याच होत्या. काल गाडीवरती बाई वेगळीच पाहिजे. हा दुसरा धक्का. ऐका आता शास्त्र ऐका. श्रीमद भागवतांमध्ये नीट ऐका. विनोदाला कृपया तुम्ही नुसताच वाऱ्यावर सोडू नका. माझ्या विनोदाला आध्यात्मिक शास्त्रीय परिभाषेची चौकट बांधलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये ध्रुव नावाचा राजे युवक चांद्रवंशी, उत्तानपाद नावाचा त्यांचा पिता आहे. त्याला 2 धर्मपत्नी आहेत. एक सुरुची आहे, एक सुनीती आहे. विवेक नावाच्या पुरुषाला बुद्धिरूपी स्त्री एक बायको असते. म्हणून कृपया आपल्या बायकोनी तिच्या सेवा
करू नये ती असते सुप्त रूपानं, या तिळमात्र शंका अजिबात नाही. तर स्त्रियांना शंका अशी येते ना, आमच्या ह्या परवा भंतर रागवल्या माझ्यावरती, मला काय सांगायचं म्हणजे किती कीर्तन झाले पुण्यात, म्हणलं 11. अगं बाई एकच नारळ कसाला, मला शंकाच वाटते तुमची. म्हणलं वेडे तुला कळायचं नाही, टोल नाका 100चा असतो, कितीचा? नारळ 11 रुपयाचं. खाली उतरायचं आणि नारळ टोल नाकेवाल्याच्या हातात द्यायचं, कुंडली म्हणायचं, निघून जायचं, तेच आपल्या पाया पडतं. ती म्हणजे नारळ चालेल म्हणलं, 100च्या ऐवजी नारळ 11 जाऊ दिलं तरी पाणी निघत आहे कुठं त्याच्या. इथं वाचण्यापेक्षा त्यांना बेशुद्ध होऊ द्या. हा व्यवहार कळला पाहिजे. हा ज्याला व्यवहार कळला तो या काळात जगू शकतो. ज्याला कळत नाही तर निवांत डोंगरा जाऊन साधना करावी, तपस्या करावी, हिमालयात निघून जावं, इथे राहू. आता पोवाडे येत राहिलेले चर्चा चालू आहे काहीतरी. हा काय कधी गोविंद गोविंद मना लागली, छंद लागला पाहिजे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची लिखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदं प्रभाते करदर्शनम्. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी वैसलासे. अंगम गलितं पलितं मुंडं दशकविहीनं जातं दादांची कथा चालू आहे. सगळ्या पुरुष मंडळीला प्रार्थना, एक बार हात वर करा. आपण कन्हैयाचं लालाचं गोविंदाचं स्मरण करू. गोविंदाचं गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है.
करून देईन, आनंद समाजाला मिळेल. आशीर्वाद देणारे पितामह भीष्म माझ्या समोर आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आलेले आहे. आनंदाला पारावार नाही. आनंदाने भक्ती मंडपाने हा मंडप पूर्ण फुलून गेलेला आहे. हा सेवंती जाई जुलीनं मला फुलला आहे. सावता महाराजांना आनंद वाटत असेल. नाम आणि ज्ञानाचं पीक या पारनेर गावात आलंय. पंढरी अवतीर्ण झाली आहे. ज्ञानोबरा तुकोबरा अभिगत असल्या परमार्थ तुम्ही करत आहात. तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो. मना लागली हा छंद मग गोविंद ते काय असा छंद जर 11 वाजेपर्यंत लागला तर देवात आणि जीवात अभेद प्राप्त होतो. द्वैतापत्ती जाती. मग गोविंद ते काया देवनाया नदी नाले ओढ्या एकदा का गंगेला मिळाल्या आणि गंगेचं पाणी बंगालच्या उपसागराला गेलं की ते पाणी विभाजन करून जसं बाजूला करता येत नाही तसं तुका म्हणे गंगा सागर संगम अवघ्या झाल्या पूर्वी एक तसं जीव ईश्वराशी गाता गाता एक रूप झाला. पदोपदी निजपदा माये जेव्हा राम म्हणता रामची होई जय पदी सदा पदी अशा सुखाला पात्र झाल्यावर मग गोविंद ते काया हरिद नाही देवा तया आनंद जीवाला होते तेव्हा अगणित अनंत अमाप अनिर्वचनीय अशा प्रकारचा आनंद प्राप्त होत असतो. रामकथेतला प्रसंग असा आहे. शबरी भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची वाट पाहते. ती केवळ संकीर्तन करते ते रामाचंच. तिला रामाविना जीवनात आरामच प्राप्त होत नाही. फक्त राम या शब्दाविना दुसरा विषय शबरीचा राहिलाच नाही. तिने याला विचारलं त्याला विचारलं आज रामचंद्र माझ्या आश्रमात नक्की येतील ना. कोई कैयो रे प्रभु आवन की प्रभु आवन की मन भावन की कोई कैयो रे प्रभु आवन की. आणि तिला लगेच निरोप लागला. मातंग ऋषींनी सांगितलं शबरी तुझी साधना पूर्ण झाली. शबरी तुला खूप त्रास झालाय. शबरी खूप त्रास झालाय तुला. मातंग ऋषी म्हणाले शबरी तुला खूप त्रास होतोय. मातंग ऋषी म्हणाले शबरी खूप त्रास होतोय तुला. शबरी आत्ताशी खाऊ बसायला लागली. मातंग ऋषी तिला मगापासून म्हणतात शबरी शबरी किती वर्षापासून जगली केवळ भगवान रामाच्या भेटी करतात. रामचंद्र तिच्या आश्रमात येणारे ही चाहूल लागली आणि तिला कळल्यावर मग अगणित आनंद झाला. ती म्हणाली आज मेरे रामजी का
ती ना केवळ कुठल्या कर्मकांडात नाही अडकली. तिने काय केलं माहिती का? पळसाची पानं घेतली, बोरं घेतले, एक एक टोकरलं, पत्रम पुष्पम फलम थोयम, जे जे जसं असेल तसं एक यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजामि. ते सगळं घेतलं. रामचंद्र आले हे पाहिल्यावर अंतःकरणपूर्वक ती विनम्र झाली आणि आपल्या डोळ्यातल्या आसवानी शबरीनं रामचंद्राच्या पदकमलावरती जलाभिषेक केल्यावरती हृदय ओलावलं. परमात्म्याने आलिंगन दिलं, एकामेकाला प्रणिपात केला आणि त्या आनंदाच्या पोटी आनंद कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे. अनेक वर्षाची वृद्ध शबरी डुलाय लागली, हालाय लागली, गाये नाचे उडे स्वच्छंदानं ती नाचू लागली, डुलू लागली, परमात्म्याला गावू लागली. लक्ष्मणजी म्हणाले, दादा शरीर के लिए बदाम और दमतों के लिए कोयला, कोलगेट का इस्तेमाल कीजिए. कधी स्नान केलं नाही, दात घासले नाहीत आणि तू खुशाल दादा त्यांच्या हातचे बोरं खातात. हे म्हणाले, हे बघ वरपंग लक्षणाला जाऊ नकोस. अंतरंगला चतुष्टी तिचं फार पवित्र असल्यामुळे तिचे प्रसाद रूपानं बोरं मी खाल्ली आहे. ती उचिष्ट असू दे पण फलदानी प्रासादिक असल्यामुळं मी त्या प्रेमाचा भोग केलाय, बाकी काही नाही. तेव्हा शबरीला आनंद झाला. ती डोलायला लागली, गाऊ लागली, आनंदले मन प्रेमे पाजरते लोचन, तुका म्हणे आळी जिवे नुरे जिवे गळी, चिंतने चिंतने तदुपटा. एका आळीला एक भिंगुरटी चावते, मला चावते मला चावते, हा ध्यास घेत 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 कालांतराने त्या आळीला पंख फुटतात आणि ती आळी गगनामध्ये भरारी मारते. तसं या जगत नावाच्या आळीला, जन्माला आलेल्या जीवाला ज्ञान वैराग्याचे पंख फुटावेत आणि भगवान परमात्म्याच्या पदकमलाजवळ ती शांती सुखाचा मकरंद चाखण्याकरता त्यांनी भरारी मारावी, अशा आशयाचा संदेश जगद्गुरु तुकोबारायांच्या धरणीकरी प्रकरण पत्रातला पारनेर या सप्ताहातल्या पवित्र स्थळी तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदावरती समर्पित करतो. जे शब्द बरे असतील ते माझ्या सगळ्या गुरुजनांची कृपा आहे, जे चुकलं असेल ते माझ्या वैयक्तिक बुद्धीचे दोष आहेत. करगिली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे मधलं भजन होईल. भजनानंदाचा स्वाद सगळ्यांनी चाखावा, भगवत चिंतन करावं. तत्कथनं तत्प्रबोधनम, उत्तिष्ठ जागृत प्राप्त राणीरुधा, उठा जागे व्हा आणि भगवंताचं स्मरण करा. अविद्येच्या निर्लेप गाढ झोपलेल्या समाजाला एकच प्रार्थना आहे, भगवत चिंतन करा. प्रत्येक पॉइंट, प्रत्येक टाळी वाजवल्यावर ऑलरेडी ॲक्युप्रेशर होतं, ब्लड सर्क्युलेशन उत्तम चालतं, मेरुदंडात आणि रोहिणी नाडी उत्तम चालते आणि पक्षाघाताचा अटॅक येत नाही. जो करील, नीट ऐका, जो करील कीर्तनातील भजनातील टाळा टाळी, ऐकताना जो करील कीर्तनातील भजनातील टाळा टाळी, मग त्यास यमकवटाळी. मग हे बरं का ते बरं हे तुम्ही तुमचं ठरवा. विठोबा संदेश आलाय. तो संदेश असा आहे की एकदा मनमोहन सिंग मला दाखवायला. ऐका ना, मनमोहन तुम्हाला इथे दाखवायला हरकत नाही, पण नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातल्या अण्णांचा दबाव आल्यामुळे मनमोहन दबलेले आहेत बाकी काय. आणि पुन्हा आम आदमी माझ्या समोर असल्यामुळे
एका खर्चात सगळे अन्न कठीण जातं. मनमोहन दाखवायला हरकत नाही, पण काय असतं माहिती का, ते त्यालाही थोडं देखणं पण असावं लागतं. त्याला जाकीट असावं, त्याच्यात पाकिट असावं, खिशाला 2 गोल्डन पेन असावेत, काळा चष्मा असावा, दांड्या पाया असाव्यात आणि हे थोडं कमी असावं. हे अगदीच खूप वनवाशासारखं वाढलं, मनमोहनासारखं दिसत नाही. याला आतून अशी जाळी पाहिजे शिकासारखी, ते असं आत बसवायला पाहिजे, मग मी दिसतो मनमोहनासारखा. मैं मेरे हिंदुस्तान के लिए कुछ करना चाहता हूँ. हमें पूरा पता था कि संसद पर हल्ला होने वाला है, लेकिन मैं कुछ नहीं कर सकता. हमारे हाई कमांड के हमें आदेश नहीं. मी जसा मनमोहन दिसतो तसे इथे एक अटल बिहारी बसले. आता खातो वेळ आपला संपलाय. अधिक बोलणं चांगलं नाही. काय असतं, लोकांच्या बसण्याचा आनंद पाहून मला स्पीकरची व्यवस्था अतिशय सुरेल मिळाली, त्यांना मी धन्यवाद देतो. महिला विभागाने कुठल्याही प्रकारची बडबड खडबड न करता, कुठेही गप्प न बसणारा समाज पण शांत बसणार. पुरुष मंडळी पण बिचाऱ्यांना आवाज न आला तरी उभं राहून त्यांनी कीर्तन ऐकलं. देवांना देवाची द्वारी उभा क्षण तरी त्याला पात्र करावं. तरुण बांधवाला ऐकू आला असेल नसेल, पण माझ्या घशाला त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी मला सांगितले नाक कानात घसा. तज्ञांनी सांगितलं की स्पीकरच्या जवळ जाऊ नका. आणि वारकरी संतांचं प्रमाण वाचलं मी, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतर. या संत प्रमाणाचा विचार करूनच मी अंतर ठेवलं आहे, बाकी काही नाही. गाडीच्या पाठीमागं सुद्धा असतं सुरक्षित अंतर ठेवा, याच्या सुद्धा अंतर ठेवा. जवळ गेल्यानंतर घसा बसल्या जातो. त्यामुळे आपला जर आवाज बसला तर अजून 5 महिने फिरायचे. मे महिन्यात आपल्या कंपनीचा पट्टा पडतो आणि मी टाकल्याबद्दल आणि आम्ही सगळे चेअरमन असल्यामुळे आम्हाला कंपन्या चालू ठेवाव्या लागतात. एखाद्या सदस्याचा त्याग झाला तर गोष्ट हरकत नाही, पण आम्हाला कंपन्या चालूच ठेवाव्या लागतात. त्यामुळे कीर्तन यापर्यंत आपण ऐकून घेतलं, बरं वाटलं. समाज खूप चांगला आहे. पारनेरवासियांना, पंचक्रोशीतील भाविकांना मी धन्यवाद देतो आणि बाळासाहेबांच्या भाषेत तमाम हिंदू सैनिकांना मी मानाचा मुजरा करतो. रघुकुल राजपरसेन शिवराज आहे. कळलं का? शिवरायाचे 8वावे बोलणे, शिवरायाचे 8वावे चरणे. ईशाचा महामेरू, सकल जनासे आधारू, श्रीमंत योगी, शिवकल्याणमूर्ती, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. तुझा तू वाढवी राजा, मुनेचे संहार झाला, उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया, बुडाला औरंगजा पापी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. असो पुन्हा नरवीर धीर, धर्मसंरक्षक, धर्माबद्दल प्रेम असणारी माणसं महाराष्ट्रात अवतीर्ण व्हावेत आवेश अवताराने. आणि जोमान पुन्हा परमार्थ भक्ती आणि राजसत्तेनं एकत्रित येऊन आनंदाच्या वातावरणात डामडोलाने जागावा अशा आशयाची प्रार्थना करतो. माता भगिनींना खूप बसण्यासाठी त्रास झाला. छोटी छोटी मुलं आहेत, त्यांनाही बसावं लागलं. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याबद्दल थोडा वेळ झाला. मी येण्याकरता मला एक 15-20 मिनिट त्रास झाला. आज एका दिवसात 2 सेवा असल्यामुळे मला वेळ लागला. कधी कधी पडून राहण्यापेक्षा एका दिवशी 2 दिवसाचं भेटून जातं, त्यामुळं फिरावं लागतं. मी गेलो आणि आलो. मी खूप प्रेम दिलं. दादा इथे आहेत ऐकलं, मला अधिकच ऊर्जा मिळाली. 250 व्होल्टेजची डीपी असल्यावर 150चा बल्ब पेटायला वेळ लागत नाही. डीपीतूनच कनेक्शन घेतल्यामुळं आज 0 सुद्धा प्रकाशित व्हायला लागला. असा 0 सुद्धा प्रकाशित झाला. या सगळ्या मरकुरी वेपर लॅम्प आहेत. काही डिपर देत आहेत, काही फिलामेंट दिले आहेत, काही खालून इंडिकेटर सुरू केले आहेत. अशा प्रसंगाला सायलेन्सरचा मोठा धूर होण्यापेक्षा कीर्तन संपवलं बरं. कीर्तन संपवतो आणि
आणि ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांची तुमच्यावर माझ्यावरती कृपा आहे. अजून एक वाक्य सगळ्याच कीर्तनकारांच्या मुखातून निघतं, माझ्याही ऐका, बरं वाटेल तुम्हाला. मी अशी तो हिमालयापर्यंत वारकरी कुंभाखाड्याच्या माध्यमातून फिरलो, साधू समाजात महंतेला फिरलो. आता प्रयागला जानेवारीला 14 जानेवारीला पहिलं स्नान आहे. वारकरी परंपरेतले सगळे लोक सगळ्यांच्या कृपेनं, जोग महाराजांच्या बाबांच्या तुमच्या कृपेनं आम्ही सगळेजण जाणार आहोत. मी सगळे आखाडे सगळे संत पाहिले. कृपया कोणा पंथाची धर्माची टीका करत नाही, पण एक वाक्य बोलतो, ज्ञानोबा तुकोबाऱ्यासारखा संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. प्रणाम करतो आणि माऊलीचं भजन घेतो. ज्ञानेश्वर बसा 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 खाली बसा बसा, बाहेर बॉम्ब स्फोट होण्याची शक्यता, खाली बसा. कीर्तन आपलं संपलंय. भैरवी चाल परंपरेप्रमाणे व्हावी लागते, परंपरेप्रमाणे. पण आता लोक भैरवी ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. मी एकटाच म्हणतो, तुका म्हणे आळी जिवे मोरे जिवे गाळी, मग गोविंद ते काया हा भेटला देवाला, मग गोविंद ते काया. ब्रह्माजी गमला मनी दोष ईश्वरा. कीर्तनात संपले. धन्यवाद देतो. ट्रॉफी आलेली आहे, सत्कार सोहळा राहिला आहे. तर तुम्ही सगळे तुमच्या खाली बसून घ्या सर्वांनी, मेहरबानी करून खाली बसून घ्या. बसा खाली. महाराजांचा सत्कार करायचा, खाली बसून घ्या. विठ्ठल विनोद वैभव हरिभक्त परायण गुरुवर्य महंत अमृत महाराज जोशी यांनी आपल्या रसाळ आणि तेजस्वी वाणीतून या ठिकाणी अमृतपान केलं, त्याबद्दल मी श्री काळभैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने महाराजांना शतशः आभार देतो. या ठिकाणी हरिभक्त परायण महाराजांचा एक स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या ठिकाणी बाहेर गावून आलेले 2 प्रतिष्ठित पाहुणे सन्माननीय श्री मच्छू शेठ लंके आणि माझे सभापती श्री पोपटराव पवार यांना मी वर व्यासपीठावर आमंत्रित करतो. कृपया त्यांनी वर यावं. आणि या ठिकाणी महाराजांचा सत्कार या गावचं एक सामाजिक नेतृत्व आमच्या सर्वांचा. खाली बसा. 5 मिनिटं थांब जरा. बसा खाली. बसा खाली. पुरुष मंडळी बसा. रोज तेच सांगायचं का? महिला बसून घ्या. या ठिकाणी मी शाहीर मामा गायकवाडांना वर पाचारण करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि मच्छू शेठ लंके यांचा सन्मान करण्यासाठी सन्मानित रत्नशेठ आंबोलेंना वर पाचारण करतो. महिला मंडळ खाली बसा. पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडेदादा यांना मी व्यासपीठावर पाचारण करतो. कृपया त्यांनी या ठिकाणी गावच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा. शांत बसा. 2 मिनिटं शांत बसा. चंपाला पुन्हा का चंपाला
भाषण होणार नाही कोणाचा, बसा खाली, कळतं का? कुंडली कवच अलंकार देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भैरवनाथ भगवान की जय. या ठिकाणी कन्हैया दूध उद्योग समूहाचे चेअरमन श्री मच्छिंद्र शेठ लंके यांचा सत्कार दत्ता शेठ आंबोले यांनी करावा. या ठिकाणी त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या ठिकाणी बाहेरगावून आलेले सन्मान्य श्री लांडगे साहेब यांचाही स्वीकार होईल, त्यांनी कृपा स्टेजवर येण्याची विनंती आहे. सुनील शेठ लांडगे, माजी सभापती श्री पोपटराव पवार साहेब यांचा सत्कार पारनेरचे ग्रामस्थ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अनिल शेठ लांडगे यांचा सत्कार अभय शेठ आवटे यांनी करावा, त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची नम्र विनंती. सन्माननीय हरिभक्त परायण महाराजांचं 5 एप्रिल 2013 रोजी कन्हैया दूध फॉर्मर कीर्तन आहे, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. 5 एप्रिलला महाराजांनी या ठिकाणी परत पारनेर तालुक्यात येणार आहे. मच्छू शेठ लंकेच्या फॅक्टरीवर त्यांचं कीर्तन होणार आहे, तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी. आलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद देतो. आलेल्या सर्व भावी भक्तांचं काळभैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि हे कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.